नमस्कार. मी स्वाती कर्वे. ही सुरुवात पुस्तक परिचय आणि आस्वादक लेखांपासून मी करते आहे. सर्वांना विनंती आहे की अभिवाचनाचा स्वीकार करून आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पहिलं पुस्तक आहे माझ्या गुरु डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी लिहिलेलं प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणीताई भाटे यांचं चरित्र. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांची लेखिका, समीक्षक, अभिवाचक, दिग्दर्शक, संपादक अशी अनेक अंगी ओळख आहे. निवडक, मंगला गोडबोले आणि कथायात्रा या संपादित पुस्तकांवर स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर आलेलं लेखीचं हे पहिलं स्वतंत्र पुस्तक. त्या स्वतः नृत्य शिकलेल्या नाहीत, पण तरीही त्याचा अभ्यास करून हे अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी पुढे आणलं. रोहिणीताईंचं व्यक्तिमत्व हे अक्षरशः झपाटून टाकणारं होतं. तोच अनुभव आज हे चरित्र वाचताना सुद्धा येतो. यामध्ये लेखिकेचं योगदान आहे. काळ्या रंगावर रेखाटलेली रोहिणीताईंची समर्पण भावातली रेखाकृती अनेक रंगी आहे आणि लयदार अक्षरातील सोनेरी शीर्षक याने चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ देखणं झालं आहे. आतील विविध रेखाचित्रे आणि फोटो यांची सजावटही छान झाली. संगीताची आवड असलेल्या आपल्या आई आणि आजोबांना हा ग्रंथ लेखिकेने अर्पण केला आहे. आरंभीच खलील जिब्रानचं एक उद्धृत चपखलपणे वापरलेलं दिसतं. हिंदी भाषिक कवी आणि कला समीक्षक डॉक्टर अशोक वाजपेयी यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत रोहिणीताईंच्या नृत्याविषयी सांगताना त्यांचा संघर्ष, प्रवास, जीवन हे प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन केलं आहे. ही हिंदीतली प्रस्तावना पुस्तकाची भाषेपलीकडची झेप सुचवते. पुस्तकाचा आकार, त्याचा वाचक मैत्रीपूर्ण फॉन्ट हा छान स्वागतशील आहे. सादरीकरणाच्या कलांविषयी लिहिताना किती जागरूकता असावी लागते याची स्पष्ट जाणीव लेखिकेला होती. एखाद्या गोष्टीचा ध्यासच घेतल्यानंतर त्या संदर्भातल्या काही गोष्टी आपोआप आपल्याकडे चालत येतात असा लेखिकेचा अनुभव सांगतो. यातील पहिल्या 15 प्रकरणांच्या सुरुवातीला ताईंच्या लेखनातील उद्धृते त्यांच्या नृत्यमुद्रेसह आली आहेत. ताईंच्या पश्चात उपसंहार, परिशिष्ट, कालानुक्रम, संदर्भ साहित्य याने ग्रंथाचा विस्तारतो. लेखन पूर्णत्वाला जातं. चरित्र नायकाची पार्श्वभूमी यामध्ये रोहिणीताईंच्या वडिलांचा व्यक्तिमत्वाचा, त्यांची वैशिष्ट्ये आणि देखणेपणा रुबाबासह छान उतरली आहे. ते स्वतः जात, पात, धर्म, भाषा या पलीकडे गेले होते. कला क्रीडेसह योगासनं, सूर्यनमस्कार, लाठी, जांबिया यांचं शिक्षण त्यांनी केवळ मुलींनाच दिलं असं नाही, तर ते त्यांच्या पत्नीलाही त्यांनी दिलं. मुलींनी स्वयंसिद्ध बनावं हे त्यांचं स्वप्न त्यांच्या अकाली निधनामुळे अधुरं राहिलं, पण त्यांची पत्नी लीलाताई यांनी मात्र ते नेटाने आणि खंबीरपणे पूर्ण केलं. भाटे पती-पत्नी आणि त्यांची अपत्ये यांची सविस्तर माहिती दादांचे स्वप्न या प्रकरणात अंतर्भूत केली आहे. हे पाहता हा ग्रंथ पूर्ण शतकाचा पट मांडतो. लहानपणापासून ताईंच्या नृत्य आणि संगीताकडे असलेला ओढा आणि त्यासाठी त्यांनी केलेली वणवण ही सुरुवातीला आलेली दिसते. आपल्या जगावेगळ्या ध्यासासह लौकिकार्थाने टिकून राहायला त्यांना आई लीलाताई यांची भक्कम साथ मिळाली. त्यांच्या संस्कारातून धाडस, निष्ठा, करारीपणा हे गुण त्यांनी अंगीकारले. जुलै 1947 मध्ये त्यांनी नृत्यवर्ग सुरू केले. 1960 पर्यंत त्या सातत्याने शिकतही राहिल्या. चरितासाठी वर्ग नव्हे तर जीवन शिक्षणच हा त्यांचा प्रवास खडतर होता. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन गुरुचा शोध घेण्यातून आणि विद्यार्थिनींना योग्य वाट दाखवत त्यांचा निश्चय दृढ होत गेला. नृत्यदंश म्हणजे जन्मभर पुरेल असा ध्यास, प्राणछंद असतो. त्यातून जन्मलेलं त्यांचं पहिलं लग्न, श्री रंगविठ्ठल या त्यांच्या गुरूंचा सुयोग्य परिचय यामध्ये येतो. रुजवणमध्ये स्वतः गुरुचा शोध घेणं, आपल्यातील नवे उन्मेष प्रकट करणं, विद्यार्थी घडवताना येणारे टप्पे, आयुष्याशी नृत्य जोडून घेणं इत्यादी येतं.
नृत्य हे केंद्रस्थानी ठेवून हा प्रवास विविध प्रकरणांमध्ये वर्गीकृत होत गेलेला दिसतो. प्रारंभ मध्ये नृत्य शिक्षणाचा तसंच अध्यापनाचा प्रारंभ आहे. पहिले रंगमंचीय कार्यक्रम, सुरुवातीचे दौरे, नृत्यासाठी साथीदार तयार करणं, हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, सारंगी यासाठी वादक आणि नृत्याच्या साथीसाठी सहगायिका, पठंत करणारे या सर्वांची निवड करणं आणि त्यांना नृत्याच्या साथीसाठी तयार करण्याचं मोठंच काम त्यांना करावं लागलं. त्यासाठीचं लेखन करणं तसंच स्वतःला शोधताना त्या इतरांच्या प्रगतीकडे लक्ष देणं याचं दर्शनच या प्रकरणातून घडतं. पहिला रंगमंचीय मोठा कार्यक्रम, पहिला परदेश प्रवास, त्यांचे प्रारंभिक प्रसंग आणि प्रयोग यातील अनुभव याचं सविस्तर वर्णन यामध्ये आलेलं आहे. नृत्य भारतीचा शुद्ध कथककडे प्रवास, तालाचं शिक्षण, अभ्यासक्रम तयार करणं, शिकवण्यातले बारकावे, प्रयोग, सुधारणा, गुरुपौर्णिमा याचाही परामर्श यामधून घेतला आहे. सुरुवातीच्या काळातल्या विद्यार्थिनी, तेव्हाचे प्रवास, क्लासच्या शाखा, त्यातच दुसऱ्या लग्नाची, कुटुंबाची, घरातील आवश्यक तेवढी माहिती आली आहे. कुठल्याही कलाकाराचं चरित्र किंवा आत्मचरित्र हे नेहमीच कलेच्या अंगानं जाणारे असतं. त्यामुळे प्राधान्य कला जीवनालाच असतं. रोहिणीताईंच्या बाबतीत तर सगळं जीवन नृत्याला वाहिलेलं होतं. शिवाय एक व्युत्पन्नमती सृजनशील कलाकार, काव्यरचना आणि नृत्याची कोरिओग्राफी नेहमीचीच, क्वचित संगीत रचना अशा रचनाकार आणि उत्तम परफॉर्मर त्यांच्याच अध्यापनाची ही पहिली 25 वर्ष. हा सगळा धडपडीचा प्रवास यामध्ये आला आहे. आता मार्ग स्वच्छ दिसू लागला म्हटलं तर सगळाच प्रवास खडतर, प्रवाहाविरुद्ध. परंतु त्यातही हा एक काळ अधिक परीक्षा घेणारा, कठीण होता. वेगवेगळ्या पातळीवरील विद्यार्थिनी, त्यांना शिकवण्याच्या कृत्या, अभ्यासक्रमातील बदल हे करता करता हळूहळू आयुष्यालाही वळण लागलं, आकार आला, ध्येय दृढ झालं आणि कलेला वाहून घेण्याचा दर्जाही वाढवत नेण्याचा एक वेगळा नवा प्रवास सुरू झाला. तो जाणीजे यज्ञकर्म मधून पुढे आला. घुंगरू, मुद्रा, तालीम, रियाज, अभिनय, तालातील वैशिष्ट्ये, बारकावे यांचं शिक्षण देण्याची पद्धत अशी सगळी जडणघडणच यातून उलगडत जाते. विविध विभागांची लक्षवेधी शीर्षके चरित्राच्या भाषिक सौंदर्यात भर घालतात. रोहिणीताईंच्या भाषेची श्रीमंती, स्वभावातील संयम, उच्च नीतिमूल्य ही जणू चरित्र लेखिकेनं आपल्या लेखनात सामावून त्यांच्या व्यक्तिमत्वाशी हे लेखन छान जोडलं आहे असं दिसतं. जाणीजे यज्ञकर्म, अक्षर समीरा, चैतन्यवेद अशा विभागणीतून त्यांचं समर्पित जीवन, ज्ञानाची आस, ध्यास, कार्यमग्नता, नृत्यासाठीच्या काव्यरचना, निवेदन, त्यांचं स्वनिर्मित साहित्य, वयाच्या सर्व टप्प्यांवर त्यांचा रसरशीतपणा याची ओळख पडते. ऐ नर्तनशिलेमध्ये रोहिणीताई नाचत असलेल्या जुन्या नव्या रचनांची सांगोपांग माहिती, तर संरचनांचे नवोन्मेष यामध्ये त्यांच्या स्वरचित तसेच स्वतः कोरिओग्राफ केलेल्या रचनांचा उहापोह सर्व अंगांनी केलेला आढळतो. त्यांच्या रचनांची परंपरेशी जवळीक, कधी नवतेशी नातं, व्योम, तन्मात्र, कठपुतळी, ऋतुसंहार आणि अशा कितीतरी रचनांमधील वैविध्य, त्याची समीक्षकांनी घेतलेली दखल याबद्दल या चरित्रामध्ये विस्ताराने लिहिलेलं आढळतं. ते अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेलच. आपलं माध्यम लवचिक करणं, त्याच्या चौकटी रुंदावताना त्याच्या क्षमता विस्तारणं म्हणजे काय याचा त्यांच्या रचना वस्तुपाठच आहेत. रसिकांनाही हे वाचायला आवडेल, त्यांचा स्तर नक्कीच उंचावेल. रंगसज्जा म्हणजे रंगमंचावरील सजावट, त्याची डावी उजवी बाजू, नृत्याबरोबर साथ करण्यामधील वेगळेपण, साथीदारांची वैशिष्ट्य, ताल मांडणीतील स्वतंत्र विचार, प्रकाश योजना असे विषय
विस्तारितपणे त्यात आले आहेत. स्थिरद्युती ज्योती या प्रकरणात त्यांचं स्थिर शांत ज्योतीप्रमाणे असलेलं व्यक्तिमत्व, कामावरील दृढ श्रद्धा, तर चैतन्यवेलमध्ये कायम उत्साही, उत्सुक, कामसू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व. याचं समर्पित जीवन, ज्ञानाची आस, कार्यमग्नता याची ओळख पटते. शुभ्र निरामय या प्रकरणात मतभेदापलीकडलं एक विश्वासाचं दृढ नातं दिसतं. नवता मुपैतीमधून नृत्य भारती, तिची वाढ, अनेकांची आधारभूत चळवळ, कथ्थकला दिलेली अभिजातता, आशय संपन्नता लक्षात येते. प्राणपक्षाचे उडून जाणे इथे खरं तर हे चरित्र संपलं असतं, परंतु पश्चात उपसंहाराची गरज प्रत्यक्ष वाचतानाच लक्षात येते. यानंतर परिशिष्ट, संदर्भ साहित्य, कालानुक्रम याने चरित्राला पूर्णता येते. रोहिणीताईंनी आपलं जगावेगळं आयुष्य निष्ठेने घडवलं. महाराष्ट्रात नृत्याला स्वतंत्र शैली आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नृत्यातील संकल्पना, मांडणीतील बारकावे, ताल, पढंत, पदलालित्य, नृत्यातील अंग आणि हस्तक्षेप याबद्दल वाचताना ह्या सर्वांबद्दल सर्वसामान्य माणसाला समजेल इतक्या बारकाईने लिहिताना लेखिकेचा त्यामागचा सखोल अभ्यास लक्षात येतो. समग्रलक्षी कलावती, संकेतलक्षी अभिरुची, साहित्याची अक्षुण्ण परंपरा असे एरवी न आढळणारे शब्द किंवा नृत्यामधले खडी तत्कार, जरबा मांडणी, हस्तक भंगिमा, बायमायना असे शब्द गरजेप्रमाणे पुस्तकात आवर्जून वापरलेले दिसतात. मात्र रोहिणीताई भावंडात सर्वात धाकट्या. हा धाकटा शब्द विस्मरणात चालला असताना तो चरित्रात आला असता तर मजा आली असती. 1880 मध्ये आधुनिकतेकडे जाणारं पुणं आणि दुसरीकडे संस्कृती रक्षकांचं पुणं. मुंबईतला क्लास, लखनौ, गुलाबाई देसाई मेमोरियल ट्रस्ट, ठिकठिकाणचे नृत्य महोत्सव, तिथे सांगीतिक माहोल, वातावरण, काळ स्पष्टपणे उभा टाकतो. लेखन सर्वांगीण तसंच लालित्यपूर्ण झालं आहे. बाईंचा व्यवस्थितपणा, टापटीप, शिस्त, संसार हा प्राधान्यक्रम नसूनही तो जपण्याची जबाबदारी या बाबी नेमकेपणाने उतरल्या आहेत. कलाकाराच्या जीवनाला असलेला शाप म्हणजे मतभेद, मानापमान यांचा संयमाने उल्लेख या चरित्राला पूर्णत्व देतो. चरित्र म्हणजे आठवणींची तुकडेजोड, ती इथे उत्तम तऱ्हेने साधली आहे. बरीचशी प्रकरणं सलगतेने धागा विणत गेलेली दिसतात. याला अभ्यासपूर्ण, सुंदर, सलग पट उभा राहिलाय असं म्हणता येईल. महाराष्ट्राला नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपलं स्वतंत्र शैलीसह रोहिणीताईंनी इथे कथ्थक रुजवलं, इतिहास घडवला. त्याचा शैलीदार प्रवास, संस्थेचं अस्तित्व, कर्तव्य, कार्य, गरजूंना साहित्य उपलब्ध करून देणं, जाता जाता संस्थेची कार्य हेही त्याने सांगितल्यामुळे हे चरित्र उजवं ठरतं, त्याचं मोलही वाढतं. माझ्या नवीन चॅनलच्या या पहिल्या भागामध्ये आपण रोहिणी निरंजनी या चरित्राचा परिचय करून घेतला. यामध्ये मी आणि माझी मैत्रीण अर्चना गोरकर आम्ही दोघींनी याचं वाचन केलं. अर्चना ही MA मराठी आणि BEd झालेली असून ती एक चांगली अभिवाचक आहे. आता ह्या पुढच्या भागामध्ये आपण एखाद्या पुस्तकाचा परिचय करून घेऊ.